श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला गणेश चतुर्थी याविषयी सांगणार आहे। गणेश चतुर्थी हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक उत्सव सण केला जातो। सर्वत्र गाव भरून गणेशांची मूर्तीची स्थापना केली जाते आणि प्रत्येक घरामध्ये गणेशाचं आगमन होतं आणि गणेशाची स्थापना केली जाते। हा 9 दिवसाचा 11 दिवसाचा गणेश आपण स्थापित करतो। त्याच्यानंतर गणेशांचे विसर्जन सुद्धा करतो। तर आपण गणेशांच्या पूजा विधीसाठी काय लागणार आहे आणि गणेशाची मूर्ती स्थापन केल्यापासून ते 7 दिवस 21 दिवसापर्यंत आपण कोणता प्रसाद वाहतो, तर याविषयी मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे। गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे। गणेशाच्या अवतारांपैकी गणेशांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झालेला आहे। तर गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धिविनायक चतुर्थी किंवा शिव असे म्हटले जाते। या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचे स्थान आहे। असे गणेशाला प्रसन्न केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते। गणेशाला मोदक खूप आवडतात म्हणून गणेशाला चतुर्थी दिवशी गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो। त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुलं, शमीपत्र, दुर्वा या म्हणून हे सुद्धा गणपतीला अर्पण केलं जातं। उंदीर हे गणेशांचे वाहन आहे। श्री गणेशाला मानतात। श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते। प्रामुख्याने मातीपासून बनवलेला गणेश मूर्तीची पूजन केली जाते। तर गणेश चतुर्थीला गणेशांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशा प्रकारे केली जाते याच्याविषयी थोडक्यात सांगते। स्नान विधीमध्ये मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य 16 उपचारांनी पूजा केली जाते। यामध्ये त्याला विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात। पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्य उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्म आहे। मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा केली जाते। मूर्तीचे विसर्जन करण्यापुढे काही आपण मंत्रोच्चारांचा मंत्र वगैरे म्हटला जातो। तर अशा प्रकारे सिद्धिविनायक यांच्या अक्षता वाहून त्यांची स्थानपासून थोडीशी दूर हलवले जाते। त्यानंतर जलाशय तिचे विसर्जन केले जाते। जलाशयामध्ये पाण्यामध्ये मूर्तीचं विसर्जन केले जातं। बघा, काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबांच्या पद्धतीनुसार 1.5, 5, 7, 10 दिवस केले जाते। काही कुटुंब हे व्रत 21 दिवस केले जाते। हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते। या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्रांचे पठण केले जाते। काही ठिकाणी गणेश गीता ग्रंथसुद्धा वाचल्या जातात। आणि सार्वजनिक ठिकाणी हा गणेश उत्सव का साजरा केला जातो म्हटलं तर त्याचे काही कारणे आहेत। त्यानुसार ते मी सांगते तुम्हाला। भारतीयांना एकत्र आणण्यासाठी काही विचारवंतांनी देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली। हे गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी 1894 साली केली। या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जात असत। भारतीय स्वतंत्र लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचा स्थापना केली। व्यासपीठाचा वापर केला गेला। त्यावेळेस गणेश उत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांना राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि युवकांना एकत्रित आणण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे आपण हा गणेश मूर्ती स्थापना केली जाते। यंदा 2024 म्हणलं तर 7 सप्टेंबर 2024 या दिवशी गणेश मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत। तर हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।